व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण आज ट्रिग्नोमेट्रीचे काही प्रॉब्लेम घेणार आहोत. ओके, राईट डाऊन युअर फर्स्ट प्रॉब्लेम. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी prove that a cube sine of b minus c plus b cube sine of c minus a plus c cube sine of a minus b equal to 0. सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त थोडं केअरफुली लक्ष द्या. नाउ सी हिअर. आता जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना प्रॉब्लेम मध्ये साइनची टर्म आहे का कॉसची टर्म आहे आधी ते चेक करून घ्या. प्रॉब्लेम मध्ये साइनची टर्म आहे, कुठे बी मायनस सी आहे तर कुठे सी मायनस ए तर कुठे ए मायनस बी, बट सर्व ठिकाणी साइनची टर्म आहे. तो ऑब्व्हियसली इथे आपला साइन रूल लागणार. तर जे आपल्याला टर्म दिले आहे ते इन द फॉर्म ऑफ साइन रूल आधी आपण फाइंड आउट करू बाय युजिंग साइन रूल. बाय युजिंग साइन रूल काय असतो आपला साइन रूल? ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी इक्वल टू के. तीनही टर्म सेम आहे ना, म्हणजेच इक्वल टू कॉन्स्टंट मी काय घेतला के. त्यानंतर जर मी साइन ए ची जर व्हॅल्यू काढली, कशाची व्हॅल्यू काढली? साइन ए ची, तर ती ए बाय के येणार. सो देअरफॉर साइन ए इक्वल टू साइन ए तिकडे जाणार तर के इकडे जाऊन डिवाइड होणार ए अपॉन के. साइन बी इक्वल टू बी अपॉन के, साइन सी इक्वल टू सी अपॉन के. साइन ए, साइन बी आणि साइन सी ची मी व्हॅल्यू फाइंड आउट केली. आफ्टर दॅट मी आता LHS साइड ऍज इट इज लिहितो. एक काम करा, आधी एवढं लिहून घ्या फास्ट. आधी मी साइन ए, साइन बी आणि साइन सी ची फक्त व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता जी आपली लेफ्ट हँड साइड आहे, ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी, बी क्यूब साइन ऑफ सी मायनस ए अँड सी क्यूब साइन ऑफ ए मायनस बी, टोटल 3 टर्म आहे. या 3 टर्म पैकी आधी मी फक्त एका टर्मला सॉल्व्ह करतो. कन्सिडर, आपण एकच टर्म कन्सिडर करू. बरं, कन्सिडर ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी. आता याला जर विद्यार्थी मित्रांनो मी सॉल्व्ह केलं तर ए क्यूब ऍज इट इज, साइन ए मायनस बी चा फॉर्म्युला, साइन ए मायनस बी काय होतो? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी, साइन कॉस कॉस साइन. सो साइन बी इंटू कॉस सी मायनस साइन ए कॉस बी मायनस कॉस ए, म्हणजे कॉस बी इंटू साइन सी. साइन कॉस कॉस साइन, साइनचा फॉर्म्युला यूज केला. ए क्यूब ऍज इट इज. साइन बी ची व्हॅल्यू आपण आताच फाइंड आउट केली होती. साइन बी ची व्हॅल्यू होती बी अपॉन के. सो हियर बी अपॉन के इंटू इन ब्रॅकेट कॉस सी. त्या दिवशी आपण प्रोजेक्शन रूल यूज केला होता आणि कॉस सी ची व्हॅल्यू आपण कालच्याच प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट केली होती. कॉस सी आपण कसा फाइंड आउट केला होता? जो अँगल असते ती साइड रिमेनिंग 2 साइड मधून मायनस करायची. काय सांगितलं होतं? जो अँगल असतो ती साइड, पुन्हा एकदा लक्ष द्या, जो अँगल असतो
ती साइड रिमेनिंग 2 साइड मधून मायनस करायची. सी आहे तर रिमेनिंग 2 साइड कोणती राहिली? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आणि या दोघांचा टॉईस ए बी मायनस पुन्हा कॉस आला, बट कॉस बी आहे तर बी ची साइड रिमेनिंग 2 साइड मधून मायनस करू. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टॉईस ए सी. या दोन साइडचा मल्टिप्लाय असतो अपॉन टॉईस. साइन सी काय होणार? सी अपॉन के. तर इथे तुम्ही कोसाइन रूलचा यूज केला. आफ्टर दॅट ए क्यूब ऍज इट इज, बी बी गेट कॅन्सल. ओके, सो टॉईस ए के राहिला आणि वरची टर्म काय येणार आपली? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ak टॉईस ए के. साइन मायनस हा ब्रॅकेट ऍज इट इज येणार. सी सी गेट कॅन्सल, इथे पण सी सी कॅन्सल झाला. कोणती टर्म राहिली? मी ब्रॅकेट का बरं घेतला? कारण साइन मायनस आहे म्हणून ब्रॅकेट घेतला. ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन टॉईस ए के. सो टॉईस ए के. दोघांचाही बेस काय आहे? सेम. इथे सुद्धा टॉईस ए के आहे, इथे सुद्धा टॉईस ए के आहे. डिनॉमिनेटर सेम असणार तर वरच्या टर्मचं ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असणार तर सबट्रॅक्शन. सो ए क्यूब ऍज इट इज, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टॉईस ए के. सॉरी, कॉमन टॉईस ए के ठेवा लागणार ना. प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि या सर्वांना अपॉन मध्ये टॉईस ए के प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर गेट कॅन्सल. बराबर. त्यानंतर मायनस सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे टॉईस बी स्क्वेअर मायनस टॉईस सी स्क्वेअर. सॉरी, मधात कॉल आला होता. इक्वल टूच्या खाली तुम्ही काय लिहाल? इक्वल टू ए क्यूब ऍज इट इज, बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर टॉईस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस टॉईस सी स्क्वेअर अपॉन टॉईस ए के. पुन्हा इथून काय कॉमन निघते? 2. मी 2 जर कॉमन काढला काय राहिला? बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन टॉईस ए के. लक्ष द्याल थोडं केअरफुली. दोघांमधून 2 कॉमन काढला, सो बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. 2 गेट कॅन्सल, ए गेट कॅन्सल, ए गेट सुद्धा कॅन्सल, 2 गेट सुद्धा कॅन्सल. ओके, मग ए क्यूब आहे, इथे ए आहे तर फक्त काय राहणार? ए स्क्वेअर. सो ए स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर होल अपॉन काय राहिला? के. ओके, ही व्हॅल्यू आपली कशाची आली? ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी ची ही व्हॅल्यू आली. ओके, राईट डाऊन फास्ट. व्हॅल्यू काढली ते एकदा मी पुन्हा लिहितो आणि मग तुम्हाला ती व्हॅल्यू एकदा पुन्हा समजावून सांगतो. लक्ष द्या आता इकडे. तर आधी आपण ही एकच व्हॅल्यू कन्सिडर केली होती. कोणती व्हॅल्यू कन्सिडर केली होती? ए क्यूब
साइन ऑफ बी मायनस सी, लक्ष द्या, ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी याला सॉल्व केलं, याचं आन्सर काय आलं, ए स्क्वेअर इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन के, म्हणजे ए क्यूब होता तर ए स्क्वेअर झाला, आणि जे दोन अँगल होते बी आणि सी त्यांच्या साईडचा स्क्वेअर आला, बी स्क्वेअर आणि सी स्क्वेअर. सो सिमिलरली बी क्यूब साइन ऑफ सी मायनस ए, बी क्यूबचं काय होणार, बी स्क्वेअर, सी मायनस ए आहे तर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन के. पुन्हा सी क्यूब साइन ऑफ ए मायनस बी आहे, सी क्यूबचा काय होणार, सी स्क्वेअर, आणि ए मायनस बी आहे तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन के. ओके, सर्व व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता याच व्हॅल्यू ऍज इट इज आपण लेफ्ट हँड साइड मध्ये पुटअप करू. फर्स्ट राइट डाउन दिस. आपण या तीनही व्हॅल्यूच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. आता याच व्हॅल्यू ऍज इट इज आपण लेफ्ट हँड साइड मध्ये पुटअप करू. केअरफुली लक्ष द्याल. मी 0 कॅन्सल करतो, कारण जे मी तुम्हाला मेन प्रॉब्लेम लिहून दिलं होतं त्यालाच मी आता LHS लिहून घेतो. सो लेफ्ट हँड साइड लिहिली मी ऍज इट इज लेफ्ट हँड साइड. आता या लेफ्ट हँड साइडच्या व्हॅल्यू पुटअप करू. ए क्यूब साइन ऑफ बी मायनस सी, याचा आन्सर काय आलं, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन के प्लस बी स्क्वेअर साइन ऑफ सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन के प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन के. ओके, इक्वल टू ए स्क्वेअर या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होणार, ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर. ओके, आणि के तर कॉमनच आहे, सर्व डिनॉमिनेटर मध्ये के कॉमन. ए स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस मायनस कॅन्सल, मायनस प्लस कॅन्सल, प्लस मायनस कॅन्सल, वर तर एकही टर्म नाही राहिली, म्हणजे काय राहिला, फक्त 0. सो 0 अपॉन के इक्वल टू 0 इक्वल टू RHS. प्रॉब्लेम फिनिश. राइट डाउन. जे आपलं सेकंड प्रॉब्लेम आहे ते आहे प्रूव्ह दॅट cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C, cos A अपॉन A प्लस cos B अपॉन B प्लस cos C अपॉन C इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन टॉइस ABC. A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अपॉन टॉइस ABC. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम जेव्हाही आपण लिहितो ना, किंवा जेव्हाही प्रॉब्लेम पेपरमध्ये येते, आधी त्या प्रॉब्लेमला केअरफुली चेक करा. प्रॉब्लेम मध्ये LHS मध्ये काय आहे आणि RHS मध्ये काय आहे. LHS मध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक टर्म देऊन आहे कॉस, आणि RHS मध्ये सिंपल साइड देऊन आहे ABC साइड ऑफ, आणि यामध्ये अँगल देऊन आहे ABC. तर या अँगलला आपण साइड मध्ये कन्वर्ट करू. अँगलला कशामध्ये कन्वर्ट करू, साइड मध्ये. का बरं साइड मध्ये कन्वर्ट करत आहोत, बिकॉज जी आपली RHS साइड आहे ही साइड मध्ये आहे म्हणून. ओके, बघा लिहायचं कसं आता. तर आधी आपण LHS ऍज इट इज लिहून घेऊ. cos A बाय प्रोजेक्शन रूल
कॉस असलं तर प्रोजेक्शन रूल, सॉरी कॉस असलं तर कोसाइन रूल आणि साइन असलं तर साइन रूल. ओके, तर हा जो ए आहे याला पहिले मी साइडला लिहितो 1/a. एला मी साइडला लिहिलं, फक्त त्याला बाहेर काढलं 1/a. कॉस मध्ये सांगितलंय मी तुम्हाला अँगल ए आहे तर ए ची साइड मायनस करायची रिमेनिंग 2 साइड मधून. ओके, आणि या 2 साइडचा टॉईस BC प्लस 1/b साइडला घेतलं 1/b साइडला. कॉस बी आहे तर a² प्लस c² मायनस b² अपॉन टॉईस AC. या दोनचा टॉईस, 2 साइडचा टॉईस प्लस पुन्हा c ला सेपरेट घेऊ 1/c. कॉस c काय येणार आता a² प्लस b² मायनस c² अपॉन टॉईस AB. सॉल्व करा. 1 into b² प्लस c² मायनस a² as it is b² प्लस c² मायनस a² अपॉन टॉईस BC into a टॉईस ABC प्लस 1 into a² प्लस c² मायनस b² अपॉन टॉईस ABC प्लस 1 into a² प्लस b² मायनस c² अपॉन टॉईस ऑफ ABC. तीनही टर्मची डिनॉमिनेटरची टर्म ही काय आहे आपली सेम. तीनही टर्मची डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून वरच्या टर्मची ऍज इट इज ऍडिशन होणार. सो b² प्लस c² मायनस a² प्लस a² प्लस c² मायनस b² प्लस a² प्लस b² मायनस c² अपॉन टॉईस ऑफ ABC. सो प्लस b² मायनस b² कॅन्सल, प्लस c² मायनस c² कॅन्सल, मायनस a² प्लस a² कॅन्सल. कोणती कोणती टर्म राहिली प्लस c² प्लस a² प्लस b² म्हणजेच a² प्लस b² प्लस c² अपॉन टॉईस ABC अँड लास्ट मध्ये इक्वल टू RHS. प्रॉब्लेम फिनिश. राईट डाऊन.